नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड संवर्गाकरिता प्रत्यक्ष यादी संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुमची वेटिंग लिस्ट कधी जारी होईल त्या संदर्भात ही अपडेट असणार आहे। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी विषय जर पाहिलं तर गट क आणि गट ड संवर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने प्रतीक्षा सूची अर्थात वेटिंग लिस्ट तयार करण्यासंबंधी बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। या इतिवृत्तामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे पहा। वेटिंग लिस्ट संदर्भात कशा पद्धतीने वेटिंग लिस्ट तयार केली जाते त्या अनुषंगाने जे काही शासन निर्णय आहे दिनांक 2/4/2024 अंतर्गत संदर्भ देण्यात आलेला आहे आणि दिनांक 2/4/2024 मधील प्रतीक्षा सूची संदर्भात प्राप्त सूचनांकांचे अनुषंगाने दिनांक 5/4/2024 रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त या बाबत या ठिकाणी कार्यवाहीसाठी पाठवण्यात येत आहे। म्हणजे जे काही बैठक पार पडलेली आहे दिनांक 5/4/2024 रोजी त्या अनुषंगाने इतर काही कार्यवाहीसाठी जे काही इतिवृत्त आहे ते पाठवण्यात आलेले आहे आणि प्रस्तुत प्रतीक्षा सूची तयार करताना शासनाने जे काही वेळोवेळी निर्गमित केलेले शासन नियम आहेत त्यांचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं डॉक्टर नितीन आंबावडेकर संचालक आहेत हे आरोग्य सेवा अंतर्गत तर यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आता त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, जे काही सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड संवर्गाची वेटिंग लिस्ट प्रतीक्षा यादी जारी करण्यात येणार आहे। त्यामध्ये जी बैठक झालेली होती दिनांक 5/4/2024 रोजी सकाळी 9 वाजता राज्य कुटुंब कल्याण भवन पुणे या ठिकाणी तर आरोग्य सेवा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या बैठकीसाठी खालील नामवंत जे काही अधिकारी आहेत संचालक आहेत ते बैठकीस हजर होते। ठीक आहे। सो त्या बैठकीमध्ये ज्या काही निर्णय झालेला आहे वेटिंग लिस्ट संदर्भातच्या त्या पहा या ठिकाणी निवड सूची संदर्भात ही या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। निवड सूचीतील उमेदवारांची नियुक्ती नकार रुजू न होणे इत्यादी संबंधी आढावा घेतला जाणार आहे। नंतर प्रतीक्षा सूची तयार करण्याकरिता मार्गदर्शक सूचना तयार केल्या जाणार आहेत आणि मार्गदर्शनासाठी सादर केलेले प्रलंबित प्रकरणांचा आढावा या ठिकाणी घेतला जाणार आहे। नियुक्ती प्राधिकारी निहाय व पदनिहाय उमेदवारांची माहितीचे एक्सेल स्प्रेडशीट अद्ययावत केली जाणार आहे आणि पदभरतीशी संबंधित न्यायालयीन प्रकरणाचा आढावा देखील या ठिकाणी घेतला जाणार आहे। ठीक आहे। सो पहा या ठिकाणी निवड सूचीतील जे काही उमेदवार आहेत त्यांची नियुक्ती नकार किंवा रुजू न होणे इत्यादी संबंधी आढावा घेतला जाणार आणि नंतर वेटिंग लिस्ट तुम्हाला या ठिकाणी पाहाव्यास भेटणार आहे। जर एखादा कॅन्डिडेट ला इंटरेस्ट नसेल किंवा एखाद्या पदावर त्याला रुजू न व्हायचं असेल तर त्या संबंधित त्यांचा नकार तसंच जे काही पुरावे आहेत त्या संबंधी निवड सूचीतील उमेदवारांना नियुक्ती नकार रुजू न होणे इत्यादी संबंधी आढावा घेतल्यानंतर ती निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी या ठिकाणी प्रसिद्ध केली जाते। ठीक आहे। प्रतीक्षा सूचीतील तयार करण्याकरिता मार्गदर्शक सूचना या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे। सो नंतर आहे जर आपण पाहिलं डिटेलमध्ये जो काही खुला प्रवर्गाची प्रतीक्षा सूची तयार करण्याच्या या काही महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहे। कशा पद्धतीने गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर वेटिंग लिस्ट कशा पद्धतीने डिस्प्ले केली जाते त्या संदर्भात जे काही शासन निर्णय आहेत त्यानुसार जे पॅरलल रिझर्वेशन आहे समांतर आरक्षणाच्या बाबी इत्यादी मुद्दा सर्व एक काय म्हणतो आपण व्यवस्थितरित्या सर्व बाबींचा अभ्यास करून नंतर काय केलं जातं तर हे वेटिंग लिस्ट या ठिकाणी प्रसिद्ध केली जाते। ठीक आहे। जर एखादं कॅन्डिडेट मागासवर्ग असेल किंवा माजी सैनिक असेल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असतील तर त्यांच्या संबंधित प्रवर्गातील गुणवत्ता यादी तसंच यातील प्रकल्पग्रस्त समजा आता मागास प्रवर्गमधून कॅन्डिडेट आहे प्रकल्पग्रस्त आहे आणि संबंधित प्रवर्गातील गुणवत्ता यादीतील प्रकल्पग्रस्त उमेदवारांचा शोध घेऊन त्यांच्या नावापुढे उदाहरणार्थ विमुक्त जातीतील कॅन्डिडेट असेल तर विजा प्रकल्पग्रस्त असे नमूद करणे या ठिकाणी आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे। सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो वेटिंग लिस्ट जी आहे ते प्रसिद्ध केली जाते। ठीक आहे। सो ही माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वेटिंग लिस्ट संदर्भातची। लवकरच वेटिंग लिस्ट जी आहे ते तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे। ठीक आहे। आणि ज्या काही एक्झाम पेंडिंगमध्ये आहेत त्या संबंधित ही उर्वरित ज्या काही इलेक्शनचा टप्पा आहे तो पार पडल्यानंतर आचारसंहिता पार पडल्यानंतर
तुमच्या एक्झाम मोस्टली होणारच आहेत. ठीक आहे. सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन. धन्यवाद.